भगवान श्रीकृष्ण बलराम दादा आणि सुभद्रा यांच्या चरित्र चिंतनाचा विचार आपण करतो आहोत. बलराम दादांचं चरित्र आपण काल पाहिलं, सुभद्रेचं चरित्र आज पाहतो आहोत. स्त्रीचं चरित्र काय असू शकतं, स्त्रीचा स्वभाव काय असू शकतो, या संबंधातला थोडासा विचार आपण आता पूर्वार्धामध्ये करून आलो. ज्या स्त्री चरित्राचा विचार आपण करून आलो ते स्वभाव सुभद्रेच्या चरित्रामध्ये कसे दिसतात याचा थोडासा विचार आता आपल्याला करायचा आहे. अत्यंत प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अनुकूलता प्राप्त करून घेणारी स्त्री, जिच्या अंतःकरणात अत्यंत मार्दव आहे अशी स्त्री, जिचं अंतःकरण अत्यंत मवाळ आहे अशी स्त्री, हे जसं वर्णन स्त्रीच्या स्वभावामध्ये आपल्याला दिसून येतं तसं दुसराही टोक आपल्याला स्त्री स्वभावामध्ये दिसून येतो. ती अत्यंत मवाळ असते, पण तिच्या अंतःकरणामध्ये जर विकल्प निर्माण झाला आणि ती जर रागावली तर ती तेवढीच कठोर होऊही शकते. रणरागिणी हा शब्द त्याच्याकरता वापरला जातो. तेवढीच ती कठोरही होऊ शकते. सुभद्रेचं जीवनचरित्र हे अशा विविध भावनांनी भरलेलं आहे. पण महाभारतामध्ये आणि भागवतामध्ये सुभद्रेचं जे चरित्र आलेलं आहे आणि ज्या चरित्राचा विशेषत्वानं विचार केला जातो, त्या चरित्राचं चिंतन जर आपण केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की सुभद्रेच्या चरित्रामध्ये ज्या रसाचा प्रादुर्भाव झाला तो रस आहे करुण रस. सुभद्रेचं चरित्र कारुण्याने भरलेलं चरित्र आहे. कारुण्य आहे याचा अर्थ अन्य कुठला रस नाहीच आहे असं नाही, पण प्राधान्याने सुभद्रेच्या चरित्रामध्ये करुण रसाचा विचार आपल्याला करावा लागतो. रामायणामध्ये करुण रस प्रधान मानला गेला. भवभूतीनं उत्तर रामचरितामध्ये रामायणाचं वर्णन करताना, रसात्मक दृष्टीनं वर्णन करताना म्हटलंय एको रस हा करुण एव. रामायणामध्ये एकच रस आहे, तो म्हणजे करुण रस आहे. रसाचा विचार करत असताना जो रस निर्माण होतो तो रस स्वतःहून निर्माण होत नाही. त्याच्याकरता विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव या तिघांना स्थायी भावाच्या आधारानं एकत्रित यावं लागतं तर रसनिष्पत्ती होते. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये या संबंधामध्ये सूत्र आलं, तत्र विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. जी रसनिष्पत्ती होते ती विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या एकत्रित येण्याने होते. मग ती विभाव म्हणजे काय आहेत, अनुभव म्हणजे काय आहेत वगैरे वगैरेचा विचार साहित्यशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला करता येऊ शकतो. पण हे सगळं स्थायी भावाच्या आधारावर होत असतं. स्थायी भाव म्हणजे स्थायी, टिकणारे, कायम राहणारे जे भाव किंवा धर्म असतात त्याला स्थायी भाव असं म्हटलं जातं. स्थायी भाव म्हणजे असा भाव आहे की जो मूलतः अंतःकरणात असतो, पण रसरूपतेला प्राप्त झाल्यानंतर तो संपूर्ण अंतःकरण व्यापून टाकतो. त्याला स्थायी भाव असं म्हणतात. साहित्यशास्त्राचा विचार आहे. आणि स्थायी भावाचा विचार केला तर त्या स्थायी भावाच्या आधारावर विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांना एकत्रित केलं
त्यांचं एकत्रीकरण झालं, त्यांचा संयोग झाला की त्याच्यातून रसनिष्पत्ती होते. आता ते विभाव अनुभाव कशाला म्हणायचं, व्यभिचारी भाव कशाला म्हणायचं वगैरे वगैरेचा विचार आहे. आता तो सांगण्यात तात्पर्य नाही. पण जे स्थायी भाव आहेत, रती नावाच्या स्थायी भावातून शृंगार नावाचा रस निर्माण होतो. हास्य नावाच्या स्थायी भावातून हास्य नावाचा रस तयार होतो. शोक नावाच्या स्थायी भावातून करुण हा रस निर्माण होतो. मला हे सांगायचं आहे. सुभद्रेच्या जीवनचरित्रामध्ये करुण रस प्राधान्याने आला. 2 प्रसंग सुभद्रेच्या जीवनचरित्रात असे आहेत की जिथे तिला फक्त शोक आणि शोकच भोगावा लागला. त्या शोकातून ती बाहेर पडली, हा भाग वेगळा. पण अतिशय हृदयद्रावक असे प्रसंग तिच्या जीवनामध्ये आले. ते 2 आले. या 2च कथांचा विचार विशेषत्वाने आपल्याला महाभारतात सापडतो. तो विचार, दोन्ही भूमिका, दोन्ही प्रसंग मला आपल्या समोर मांडायचेच आहेत. क्रोध नावाच्या स्थायी भावातून रौद्र नावाचा रस तयार होतो. उत्साह नावाच्या स्थायी भावातून वीर नावाचा रस तयार होतो. भीती नावाच्या स्थायी भावातून भयानक हा रस तयार होतो. जुगुप्सेतून बिभित्स रस तयार होतो आणि विस्मयातून अद्भुत रस तयार होतो. असं त्यांचं गणित आहे. जिथं शोक आहे तिथं करुणा आहे. कारुण्य कधी निर्माण होतं? शोक निर्माण झाल्याशिवाय करुण नाही, करुण रसाची निर्मिती नाही. अंतःकरणामध्ये काहीतरी शोक दाटून यावा लागतो, काहीतरी दुःख दाटून यावं लागतं, तिथं करुण रसाची निर्मिती होते. दुःखातूनच रसनिष्पत्ती असते असं नाही, आनंदातूनही असते. 8 स्थायी भावापासून 8 रसनिष्पत्तीचा विचार साहित्यशास्त्राने केलाय. त्याच्यामध्ये 9वा एक रस मानला गेला, तो शांत रस. आणि शांत रसाचा स्थायी भाव सांगितला गेला वैराग्य, निर्वेद. वैराग्य या स्थायी भावातून शांत नावाचा रस तयार होतो. जीवनाला शांतता प्राप्त होते, ती वैराग्याने प्राप्त होते, प्रवृत्तीने प्राप्त होत नसते. शांत होता आलं पाहिजे, त्याच्याकरता वैराग्य लागतं. पण ते वैराग्य निर्माण होण्याकरता अनेक पद्धतीचं दुःख जीवनामध्ये भोगलं जातं. खूप दुःख झालं की माणसाला वाटतं जाऊ द्या बाबा, हे सगळं काहीतरी सोडून टाकावं आणि कुठेतरी निघून जावं, नको वाटायला लागलाय, असं वाटतं की नाही? वाटतं. कारण वैराग्य हा स्थायी भाव आहे, निर्वेद हा स्थायी भाव आहे. तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पुरुषांनाही वाटतं, स्त्रियांनाही वाटतं. त्रास व्हायला लागला, अहो लहान मुलांना वाटतं. रोज शाळेमध्ये गुरुजी मारायला लागले की त्याला वाटतं शाळा सोडूनच द्यावी, शिक्षणच सोडून द्यावं वाटतं. त्या वैराग्याचं ते बीज आहे. ते विचारानं कसं परिपक्व करायचं का अविचारानं, त्यागानं आपल्या जीवनामध्ये आपलं नुकसान करून घ्यायचं, हा प्रश्न नंतरचा असेल. पण वैराग्य, ते वैराग्य निर्माण होण्याकरता काहीतरी दुःख निर्माण व्हावं लागतं. सुभद्रेच्या जीवनचरित्रामध्ये 2 गोष्टी आहेत, 2 रसांचा विशेषत्वानं विचार आहे. त्याच्यातला करुण हा प्रमुख रस आहे आणि त्याच्या बरोबर येणारा शांत नावाचा रस सुभद्रेच्या जीवनामध्ये दिसून येतो. शांत रस निर्माण होण्याकरता सुभद्रेचं वैराग्य कारण आहे आणि करुण रस निर्माण होण्याकरता सुभद्रेला प्राप्त झालेला शोक हे कारण आहे. कुठलीही करुणा शोकातून निर्माण होते. कारुण्य निर्माण होतं ते शोकातून. आपण थोडस अगदी समांतर विचार सांगायचा झाला तर
करुणाष्टक बघा समर्थांची. समर्थांनी करुणाष्टकामध्ये उच्चारलेले शब्द करुणा निर्माण करणारे आहेत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, दुःख आहे शोक आहे हा. स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. हे समर्थ बोलतात. याच्यात स्वदुःखाची जाणीव होण्यातून, तो शोक होण्यातून मग करुणा निर्माण होते. त्यामुळे आपल्या जीवनातलं दुःख परमात्मा चरणाजवळ मांडता आलं तर त्याच्यातून भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल करुणा निर्माण होऊ शकते. म्हणून ती करुणा निर्माण होण्याकरता आपल्या जीवनातल्या शोकाची आपल्याला जाणीव असली पाहिजे, ही महत्वाची अट आहे. रसनिष्पत्तीचा विचार करताना ज्या अनेक गोष्टींचा विचार होतो तो सगळाच आता आपल्याला आपल्या वेळेच्या मर्यादेत मांडता येणार नाही. तो आपला प्रमुख विषयही नाही आता. पण सुभद्रेचं जीवनचरित्र वाचताना पाहताना करुण रस आणि शांत रस या दोन रसाचा विशेषत्वानं प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्याच्यातला करुण रस प्रधान आहे आणि शांत रस हा त्याच्या पाठोपाठी येतो. स्त्री सुलभ स्वभावाचा थोडासा विचार आपण करून आलो. ही सुभद्रा वसुदेवांची मुलगी आहे. तिच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण झालं त्या दुःखाचा विचार करताना कुणालाही असं वाटेल की काय दैव हिच्या नशिबाला ब्रह्मदेवाने लिहून ठेवलंय, काय दुर्दैवी आहे, किती दुःख आहे, किती दुःख आहे असं वाटत राहतं. ही सुभद्रेच्या चरित्राची एक बाजू आपल्या डोळ्यासमोर येत असताना दुसरी एक बाजू सुभद्रेच्या सौभाग्याच्या दृष्टीने विचारात घेता आली पाहिजे, ती घेतली पाहिजे. त्यामध्ये सुभद्रा इतकी भाग्यवान ठरते, इतकी भाग्यवान ठरते की तिच्या जीवनाचा विचार करताना तिच्या अवतीभोवती जो विचार आपल्याला दिसून येतो किंवा तिच्या अवतीभोवती असणारे जे वातावरण आपल्याला दिसून येतं, गंमत कशात आहे ती मला सांगायची आहे. अवतीभोवती सगळा उत्साह नावाच्या स्थायी भावातून निर्माण झालेला वीररस आहे आणि अवतीभोवती सगळीकडे वीररसाची उत्पत्ती असताना सुद्धा तिच्या अंतःकरणामध्ये करुण रसाची निर्मिती आहे. वास्तविक वीररसाचा स्थायी भाव उत्साह असल्यामुळे आणि वैराग्य हा शांत रसाचा स्थायी भाव असल्यामुळे उत्साहाचं वैराग्याचं तसं फार जमत नाही. जिथं उत्साह आहे तिथं वैराग्य नसतं बहुतांश वेळेला. जिथं वैराग्य असतं तिथं उत्साह नसतो. वैराग्यामध्ये जाऊ द्या, नको, सोडून द्या आणि उत्साहामध्ये मिळवा 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 हा विचार असतो. सुभद्रा आणि सुभद्रेचं जीवनचरित्र हे सगळं आजूबाजूनी सगळा वीररस आहे. मी आपल्याला तिची गंमत सांगतो. ती ज्यांच्या पोटाला आली ते वसुदेव वीर पिता आहेत. ती ज्यांची बहीण म्हणून जन्माला आली ते बलराम दादा बलराम आहेत, वीर आहेत. भगवान श्रीकृष्ण वीर आहेत. तिने नवरा म्हणून ज्यांचा स्वीकार केला तो अर्जुन वीर आहे आणि सुभद्रेच्या पोटी जो मुलगा आला तो अभिमन्यू ही वीर आहे. बाप वीर आहे, भाऊ वीर आहे, नवरा वीर आहे, मुलगा वीर आहे, पण तिच्या अंतःकरणात वैराग्य आहे. पण तिच्या अंतःकरणात करुण आहे, करुण रस निर्माण. अरे वीर रस जिथं आहे तिथं करुण रस काय निर्माण होईल? कारण करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे
वीररसाचा स्थायी भाव उत्साह आहे. ज्यांच्या ठिकाणी वीर्य आहे, जे शूर आहेत, जे वीर आहेत, ते दुःख कसं निर्माण होऊ देतील? जिच्या जीवनामध्ये भाऊ म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत, तिथं दुःख कसं असेल? ज्या भगवंताबरोबर अर्जुन आहे, तिथे दुःख कसं असेल? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नेतिर्मतिर्मम. विजयो अर्जुन नाम, विजयो नाम अर्जुन विख्यात. ज्ञानोबरांनी चिंतन केलंय. ज्याचा नवरा त्याचं नावच विजय आहे, तो अर्जुन आहे. त्याच्या एवढा शूरवीर कोणी नाही. संग्रामी हरुजिंतीला निवात कवचाचा ठाऊ फेडिला, संग्रामात वा केला गंधर्वासी. असं वर्णन भगवान ज्याचं करतात, ज्यांनी युद्धामध्ये भगवान शंकराला पराजित केलं. किरातार्जुनीय नाटक बघा आपण, संस्कृत नाटक आहे. किरातार्जुनीयामध्ये भगवान शंकराचा अर्जुनाचा संवाद गोड दिलाय, पण नाटक आहे, नाट्य आहे. भगवान शंकराला युद्धामध्ये पराजित करणारा अर्जुन, गंधर्वांना पराजित करणारा अर्जुन, निवात कवचांना पराजित करणारा अर्जुन, तो जिचा पती आहे, तिच्या जीवनामध्ये शोक निर्माण होण्याचं काय कारण आहे? जिचा सख्खा भाऊ भगवान श्रीकृष्ण आहे, तिच्या जीवनामध्ये दुःख कसं निर्माण होईल? जिचा मुलगा अभिमन्यू आहे, तिच्या जीवनात दुःख कसं निर्माण होईल? एवढा सगळा उत्साह नावाचा स्थायी भाव जिच्या अवतीभोवती आहे, त्या सगळ्या उत्साहाच्या मध्ये राहणारी सुभद्रा, तिच्या अंतःकरणामध्ये मात्र शोक आहे. सुभद्रेचं जीवनचरित्र पाहताना ही एक अलौकिकता डोळ्यासमोर ठेवा. सगळ्या वीररसांमध्ये करुण रस आहे, म्हणजे सुभद्रा आहे. नाहीतर एवढं सगळं नातं एका स्वभावाचं कुठं मिळत नाही. बाप जिथं वीर असतो तिथं भाऊ वीर असेलच असं नाही. भाऊ वीर असतो तिथं नवरा वीर मिळेलच असं नाही. बर, नवरा जरी वीर मिळाला तरी पोटी येणारी संतती तशीच असेल असं नाही. पण सुभद्रेच्या बाबतीमध्ये ही सगळी गोष्ट अनुकूल होती. तरी सुभद्रेच्या जीवनामध्ये करुण रसाचा विशेषत्वानं प्रादुर्भाव झाला, प्राकट्य झालं. सुभद्रेचं जीवनचरित्र आपण पहा. या सुभद्रेच्या ती वसुदेवाच्या पोटी आली. आपल्या वडिलांची अत्यंत लाडकी, अत्यंत लाडकी. कलियुगाचाच हा धर्म आहे असं नाही. प्रत्येक युगामध्ये आपण जर पाहाल तर आपल्याला हेच दिसून येईल की वडिलांच्या पोटी मुलगा आणि मुलगी जन्माला आली असेल तर वडिलांच्या प्रेमाचा कल थोडा मुलीच्या बाजूने झुकलेला असतो, मुलापेक्षाही. वडील मुलाला बऱ्याचदा रागावतात, पण मुलीला रागवत नाहीत फार. काही त्यांच्या अंतःकरणात भाव काही असू दे, थोडे दिवस आपल्याला जवळ आहे, नंतर नंतर तिला दुसऱ्याच्या घरी पाठवायचंच आहे, कशाला रागवा, काय वाटेल ते असू देत कारण. पण वडिलांचा कल असतो. तशी सुभद्रा आपल्या वडिलांची अत्यंत लाडकी मुलगी आहे. महाभारतामध्ये सुभद्रा हरणाचं एक स्वतंत्र पर्वच आहे. आदी पर्वामध्ये सुभद्रा हरण पर्व म्हणून स्वतंत्र चालय. ते आपण बघा, कालही आपण बोललो. त्या सुभद्रेचा विवाह अर्जुनाबरोबर झाला. पहिल्यांदा पळवून नेऊन विवाह झाला. त्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण बलराम दादांना समजावतात. बलराम दादांना घेऊन अर्जुनाकडे येतात. आदिपर्वात त्याची कथा आली आहे. अर्जुनाबरोबर मग व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने त्यांचा विवाह होतो. त्यानंतर अर्जुन सुभद्रेला घेऊन आपल्या घरी येतो. घरी आला अर्जुन, बायको करून आला. घरच्यांना माहिती नव्हतं.
घेऊन आला, पण अर्जुन नवीन बायको घेऊन येतो आहे हे कळल्यावर घरच्या लोकांना आनंद झाला. महाभारतात वर्णन आहे, अर्जुन नवीन लग्न करून आला, दुसरी बायको घेऊन आला हे कळल्यावर द्रौपदी पंचारती घेऊन त्याच्या औक्षणाकरता दारात उभी होती. अशी बायको पाहिजे. पंचारती घेऊन त्याच्या औक्षणाकरता दारात उभी होती. पण त्यावेळेला अर्जुनाला द्रौपदी कडवट बोलली. स्वाभाविक आहे, कुठल्या स्त्रीला आपल्याला सवत यावी असं वाटत नाही. औक्षण करता करता महाभारतात फार चांगले शब्द वापरले. सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधः श्लथायते असं द्रौपदीच्या मुखात वचन आहे महाभारतामध्ये. दृष्टांतपूर्वक द्रौपदी बोलली. सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधः श्लथायते असं द्रौपदी म्हणाली. या वाक्याचा सरळ अर्थ असा आहे की एखाद्या भाराला दोरीनं बांधल्यानंतर त्याच भाराला त्या दोरीवर दुसरी दोरी करकचून बांधली गेली की पहिली दोरी ढिल्ली पडते, असा या वाक्याचा सरळ अर्थ आहे. सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधः श्लथायते. श्लथायते ढिली पडते. आपल्याला पालखी सोहळ्यात अनुभव आहे की नाही? आपण पालखीला माऊलींबरोबर चालत जायचं, तुकोबारांबरोबर चालत जायचं. आपण वळकटी बांधतो. आता वळकटी बांधणं ही एक कला आहे खरं जर बघितलं तर, बरं का. सगळ्यांना वळकटी बांधता येत नाही. त्याला वारकरी व्हावं लागतं तर वळकटी कशी बांधायची कळते. दोन्ही बाजूने घड्या कशा कराव्या लागतात, बांधलेलं बाहेर न दिसता न पडता कशी वळकटी कुठेही फेकली तरी तशीच राहावी याच्याकरता त्याची बांधणी कशी करावी लागते याचं शास्त्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुटकेस नव्हती, वळकटीतच कपडे असायचे. वळकटीत बांधलेल्या कपड्यांची इस्त्री बिघडू न देता ते कपडे वळकटीत कसे बांधायचे असतात त्याचं नंतरच्या काळात त्या वळकटीचं थोडं आधुनिक रूप म्हणून होल्ड ऑल आलं. ती वळकटीच आहे, पण बांधणं ही कला आहे. मग आपण वळकटी बांधतो, त्याच्यामध्ये पांघरायचं, अंथरायचं, मेनकापड, अमुक तमुक, हे ते कपडे, जास्तीचे कपडे, कमीचे कपडे, हे सगळं बांधतो. ती वळकटी बांधतो. वळकटीला दोरी बांधावी लागते. ती कशी बांधायची हे कळलं पाहिजे. उगीच दोरा गुंडाळला, किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या पुडीला जसा दोरा गुंडाळतो तशी वळकटीला दोरी गुंडाळता येत नसते. त्याला व्यवस्थित बांधावं लागतं. आणि बांधून झालं, ते ठेवलं, आता जायचं, उद्या निघायचं. मग गावातला कोणीतरी वारकरी आपल्यापेक्षा मोठा तो येतो. झाली का तयारी? निघायचंय ना उद्या? निघायचंय. झाली तयारी? हे काय बांधून ठेवलंय? तो बघतो, एवढं? हो. ही वळकटी? हो. मग तो म्हणतो, वळकटी लहान दिसते, दोरी लहान दिसते, तंबू मोठे असतात, नुसती दोरी वळकटीला बांधण्याकरता न्यायची नसते, तिथं कपडे वाळत घालायला तीच दोरी वापरावी लागत असते तंबूमध्ये. त्यामुळे एवढी दोरी पुरणार नाही हो तंबूला. मोठी दोरी घ्या बरं. मग आता मोठी दोरी घ्यायची, मग ही सोडा, ती बांधा, हे उद्योग कोण करतं? मग आपण काय विचार करतो, राहू दे, ही राहिली तर राहू द्या, आपण दुसरी घेऊ. आता दुसरी दोरी घेतली तर वळकटी बांधली, ती ठेवायची कुठं? म्हणून माणूस काय करतो, दुसरी मोठी दोरी घेतो आणि त्याच वळकटीला वरून दुसरी दोरी पुन्हा आवळून बांधतो. अडचण अशी होते की दुसरी दोरी वळकटीला बांधली की पहिली दोरी ढिली पडते. द्रौपदी हेच म्हणाली. सुभद्रेला करून आणल्यानंतर द्रौपदी अर्जुनाला असं म्हणाली, आता काय बाबा, तुमच्या वळकटीला दुसरी दोरी आली म्हणजे मी पहिली जी दोरी आहे ती ढिली पडणार आहे. आता माझं प्रेम कमी होईल आणि तिच्यावर तुम्हाला प्रेम वाटेल. सुभद्रा ते ऐकून थोडी नाराज झाली. माझ्या सवतीवरचं प्रेम कमी व्हावं म्हणून मी या घरात आली नाही.
माझ्या नवऱ्याने मला त्याच्याकरता आणलं नाही. पण सुभद्रेनं ते सहन केलं, काही बोलली नाही, हसली. कालांतरानं सुभद्रेच्या वर्तनानं द्रौपदीच्या अंतःकरणात सुभद्रा आपली सवत आहे हा भाव पूर्णतः निवृत्त झाला आणि सुभद्रा आपली बहीण आहे अशी द्रौपदी सुभद्रेबरोबर वागायला लागली. सुभद्रेला जेव्हा अर्जुनाने घरी आणलं तेव्हा द्रौपदी समोर येताना सुभद्रेबद्दल द्रौपदीच्या अंतःकरणात किंतु निर्माण होऊ नये याच्याकरता अर्जुनाने गोपी वेशामध्ये सुभद्रेला आपल्या घरी आणलं. सुभद्रा घरात आली, अर्जुनाबरोबर तिचा संसार सुरू झाला. कालांतराने त्यांना अभिमन्यू नावाचा मुलगा झाला. या अभिमन्यूचं वर्णन जे महाभारतामध्ये आलंय ते जणू दुसरा अर्जुन असं आलंय. अभिमन्यूचं सामर्थ्य अर्जुनासारखं होतं आणि अभिमन्यूचं रूप कृष्णासारखं होतं असं वर्णन महाभारताने केलंय. अभिमन्यूचे डोळे कृष्णासारखे होते, कमल नयन होता तो. अभिमन्यू बद्दल सगळ्यांच्या अंतःकरणात प्रेम होतं, सगळ्यांच्या. फक्त पांडवच नाही, कौरव सुद्धा अभिमन्यूवर प्रेम करायचे. त्यामुळे या युद्धामध्ये जेव्हा अभिमन्यू मारला गेला तेव्हा कौरव, फक्त पांडवांना वाईट वाटलं नाही, कौरवही रडले की असा धनुर्धारी, असा प्रिय पुत्र आता आम्हाला दुसरा प्राप्त होणार नाही. सुभद्रेचा प्रपंच अर्जुनाबरोबर सुरू राहिला. वास्तविक पाहता सुभद्रा ही कुंतीची सून आहे, ही सून आहे. या बाबतीतही सुभद्रा त्या अर्थानं भाग्यवान आहे. तिला एका बाजूनी वडील शूरवीर आहेत, भाऊ शूर आहे, नवरा वीर आहे, मुलगा वीर आहे. तसं द्रौपदीच्या बाबतीत झालं नाही. द्रुपद राजा शूर होता, मान्य आहे. अर्जुन शूर होता, मान्य आहे. पण द्रौपदीच्या पोटी आलेल्या 5ही मुलांना अश्वत्थाम्याने मारून टाकलं. तिथं पोटी शूर आला नाही द्रौपदीच्या. सुभद्रेच्या पोटी सुद्धा शूर आला. महाभारताने सुभद्रेचं वर्णन करताना असं म्हटलंय की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जे वितुष्ट राज्याच्या संबंधानं निर्माण झालं ते झालं. पण सुभद्रा ही अशी सून आहे त्या घरातली की ती कुंतीची जशी सेवा करत असे तशीच गांधारीची करत असे. सुभद्रेने कुंती आणि गांधारी या दोघींमध्ये कधी भेदभाव केला नाही. ती कुंतीला जशी माता मानत होती, गांधारीलाही माता मानत होती. ते भांडण आहे ते तुमचं भावाभावाचं भांडण आहे. म्हणून माझ्या अंतःकरणात माझ्या चुलत सासूबद्दलचा भाव बिघडावा, राज्य मिळालं नाही, राज्य त्यांनी दिलं नाही, याच्यात दुर्योधनाची चूक असेल. गांधारीची काय चूक आहे? गांधारीची काय चूक आहे? गांधारी आपली सासू आहे. त्यामुळं व्यास काल महाभारतात खूप नंतर अश्वमेधिक पर्वामध्ये व्यास जेव्हा घरी आले तेव्हा व्यासांचा अनेकांशी परिचय करून दिला गेला. त्याच्यामध्ये सुभद्रा परिचय करून द्यायची राहिली तेव्हा गांधारी पुढे झाली आणि गांधारीने व्यासांचा परिचय सुभद्रेशी करून दिला. याला कारण सुभद्रेने गांधारीवर केलेलं प्रेम आहे. आपण विचार करा, काय पुन्हा चरित्रातून काय घ्यायचं हा मुद्दा आहेच आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं पटत नाही, आपल्या घरामध्ये सार्वत्रिक अनुभव आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल पटत नाही, ठीक आहे, पण त्या व्यक्तीबरोबर आपलं पटलं नाही म्हणून त्या व्यक्तीच्या कुटुंबाबरोबर अबोला धरणं असं आपल्याकडून नेहमीच होतं. एखादा मनुष्य घरी रागावला ना, बायकोबरोबर भांडण झालं, पोरांशी बोलत नाही, पोरांची काय चूक आहे?
बापाशी बोलत नाही, भावाशी बोलत नाही. अरे तुझं बायको भांडण ज्या बायको बरोबर झालंय तिच्याशी तुला पाहिजे तर आबोला धर. दुसऱ्यांची काय चूक आहे त्याच्यामध्ये? भांडण झालंय व्यक्ती बरोबर, इतर व्यक्तींचा त्याच्यामध्ये दोष नाही. मग इतरांबरोबर चांगलं बोलायला काय अडचण आहे? हा, त्याच्याशी बोलू नको, तो बोलला तर तोंड फिरवून जा. बायकोनी जसं शिकवलंय तसं वाग ना तू. हो, भावाचं भांडण झालं, भावाशी बोलायचं नाही, नको बोलू, नको बोलू. बायकोनी सांगितलं ना तुला, तो आला की तुम्ही घेऊन या म्हणून, तसंच कर. बायकोनी सांगितलं ना त्याच्या बायको त्याचे. आता मला सांगा, भावाचं भावाशी झालेल्या भांडणामध्ये त्या भावाच्या मुलांचा काय दोष आहे? ती मुलं आपल्याला आपल्या मुलासारखी असली पाहिजे. पण आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या विकल्पाची व्याप्ती ही व्यक्ती परिच्छिन्नतेच्या पलीकडे न गेली पाहिजे, ही शिकवण सुभद्रेच्या चरित्रात आहे. विचार हा आहे, आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या क्रोधाची व्याप्ती ज्या व्यक्तीबद्दलचा क्रोध आहे त्याच्या जीवनापुरती मर्यादित असली पाहिजे. त्या क्रोधाची व्याप्तीची जर इतर कुटुंबियांना लागण्याचं कारण नाही. सुईच्या अग्रावर बसेल इतकी जमीन देणार नाही दुर्योधन म्हणाला. इतकी ही जमीन मी देणार नाही, इतकी ही माती मी देणार नाही. यावधी तीक्ष्णया सुच्च्या विद्येदग्रेण केशव. महाभारतात दुर्योधनाच्या मुखातला श्लोक बघा आपण. तीक्ष्णया सुच्च्या, अतिशय तीक्ष्ण अशी जी सुई असते त्या सुईच्या टोकावर बसेल इतकी माती मी देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला पांडवांना. दुर्योधनाचा विशेषत्वानं राग दोघांवरच होता, अर्जुन आणि भीम. आपल्या नवऱ्यावर रागावलेला आपला धीर आपल्या नवऱ्याला आणि आपल्या कुटुंबियांना राज्य देत नाही राज्यात राहू देत नाही, हे कळाल्यावर त्या कुटुंबाचं नातं तोडणारे अनेक आहेत. पण व्यक्ती बरोबरचं नातं तोडून कुटुंबाबरोबर एकत्रितपणानं राहणारी सुभद्रा हे आम्हाला हे सांगते की आपल्या अंतःकरणाचं मार्दव हे कसं असतं, कसं असलं पाहिजे. सुभद्रा गांधारीची ही तेवढीच सेवा करायची जेवढी सेवा ती कुंतीची करायची. द्रौपदीचं असंच वर्णन आहे, नाही असं नाही. पण द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये दुर्योधनाच्या बाबतीत किंतु आहे, राग आहे. सुभद्रेच्या अंतःकरणात कोणताही किंतु नाही. त्यामुळे पांडव जेव्हा वनवासाला निघून गेले, द्यूतामध्ये पराजित झाल्यानंतर त्या अवस्थेमध्ये कौरवांबद्दलच्या प्रतिशोधाची भावना तीव्र व्हावी या उद्देशानं द्रौपदी वनवासामध्ये गेली. पण सुभद्रा वनवासामध्ये गेली नाही. पांडव जेव्हा वनवासाला गेले द्यूतात हरल्यानंतर, त्यावेळेला सुभद्रा भगवान श्रीकृष्णांबरोबर पुन्हा द्वारकेला जाऊन राहिली आहे. कारण आपण जर वनवासामध्ये गेलो तर कदाचित कौरवांबद्दल आपल्या अंतःकरणात किंतु निर्माण होईल. दुर्योधनाने आपल्याला त्रास दिला नाही, दुःशासनाने आपल्याला त्रास दिला नाही. जे भांडण चाललंय ते तिथे चाललंय. भीमाचं अर्जुनाचं भांडण चालू आहे. आपल्या अंतःकरणात त्यांचा प्रतिशोध घेण्याची भावना तीव्र होऊ नये याच्याकरता सुभद्रा द्वारकेला जाऊन राहिली आहे. तेवढी वर्ष ती वनवासात नाही आहे पांडवांबरोबर. विचार करा. पुष्कळ इतिहास मोठे, कालाच्या दृष्टीने पुष्कळ मागे पुढे करावं लागतं. आता मला सगळाच विचार करा सांगता येणार नाही. मी फक्त आपल्याला म्हटलं मला 2 घटना फक्त सुभद्रेच्या जीवनचरित्रातल्या आपल्या समोर ठेवायच्या. सुभद्रा दोघांवरही तेवढंच प्रेम करणारी आहे. सुभद्रेला अर्जुनापासून अभिमन्यू नावाचा मुलगा झाला. अभिमन्यूला घेऊन सुभद्रा द्वारकेला निघून गेली. हे सगळे जेव्हा परत आले त्यानंतर मग त्या उपप्लव नगरामध्ये त्या अभिमन्यूचा विवाह झाला. विराटाची मुलगी उत्तरा ती अभिमन्यूला देण्यात आली.
त्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्णासह सगळे सुभद्रा त्या विवाह करता त्या उपप्लव नगरामध्ये गेली वगैरे वगैरे वर्णन महाभारतात बऱ्याच विस्ताराने येतं. त्यानंतर महाभारताचं हे युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये मग तो अभिमन्यू गर्भात होता. त्यावेळेला त्या चक्रव्यूहाचा भेद त्याला ऐकता आला. पण चक्रव्यूहातून बाहेर येणं हे कसं असतं हे कळलं नाही. सुभद्रेला झोप लागली वगैरे वगैरे हे कारण त्याला सांगितली जातात. त्यानंतर युद्ध सुरू झालं. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू गेला. आतपर्यंत जाता आलं परंतु बाहेर पडता आलं नाही. जयद्रथानं अभिमन्यूला मारलं. त्याच्या मस्तकाला लाथेने उडवलं. अपमान झाला. अभिमन्यू गेला. अभिमन्यू गेला. आता इथून सुभद्रेच्या चरित्रातलं कारुण्य काय हे आपल्या लक्षात येईल. सुभद्रेचा शोक काय हे आपल्या लक्षात येईल. सुभद्रा हे जे चरित्र आहे आता ते चरित्र भागवतात थोडस वेगळं आलंय आणि महाभारतात थोडस वेगळं आलं. मी दोन्ही चरित्र आपल्याला तुलनेने सांगतो, समोर ठेवतो. भागवतातल्या चरित्राला कारुण्याची तीव्र झालर आहे. महाभारतातल्या चरित्राला कारुण्य नाहीये पण शोकाची तीव्रता जास्त आहे. रसनिष्पत्ती कमी आहे पण स्थायी भावाची व्याप्ती मोठी आहे. हे महाभारत. आणि भागवतामध्ये रसनिष्पत्ती जास्त आहे त्यामुळे स्थायी भावाची सहज कल्पना आहे. हे भागवतात आहे. थोडा फरक आहे. अभिमन्यू गेला. आता सुभद्रेचा स्वभाव, सुभद्रेचं चरित्र, सुभद्रेच्या अंतःकरणात भगवत चरणाविषयी असणारं प्रेम, असणारी भक्ती हे भागवतात जास्त सिद्ध होते. सुभद्रा ते अभिमन्यू गेल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटलं. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध न केला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन वगैरे वगैरे. हे सगळं झालं. प्रश्न असा निर्माण झाला की अभिमन्यू हा सुभद्रेचा एकुलता एक मुलगा आहे. परिस्थिती कशी आहे बघा. त्या मुलाचं लग्न झालंय विराटाच्या मुलीबरोबर, उत्तरेबरोबर. लग्न झाल्यानंतर युद्धाला जायचंय. धर्मशास्त्राचे संकेत असे आहेत की नवीन लग्न झालेल्यांनी युद्धाला जाऊ नये असं शास्त्र सांगत नाही. युद्धाला जावं पण जाण्यापूर्वी आपली संतती सिद्ध करून जावं. आपली परंपरा चालू ठेवून जावं. संतती पोटी नसताना जर आपल्याला युद्धामध्ये मरण आलं तर पुत्र नसताना मरण आलं याचा नरक सांगितला. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. महाभारतात त्याचा विचार सांगितला. पुत नावाचा नरक आहे. त्या नरकापासून जो आपल्याला तारतो, जो आपल्याला त्या नरकापासून वाचवतो त्याला पुत्र असं म्हटलं जातं. पुत्र कुणाला म्हणायचं ते बघा. आपल्या वर्तनाने आपल्या कुळालाच नरकात घालतो त्याला पुत्र म्हणत नाही. आपल्या वडिलांना नरकापासून वाचवतो तो पुत्र. अभिमन्यू युद्धाला जाण्यापूर्वी सुभद्रेच्या त्या उत्तरेच्या पोटामध्ये परीक्षित राजाचा गर्भ आहे. उत्तरा गर्भवती आहे. अभिमन्यू सुभद्रेचा एकुलता एक मुलगा आहे. आपली सून गर्भवती आहे आणि तो अभिमन्यू युद्धाला गेल्यानंतर चक्रव्यूहात अडकून मेला. एकुलता एक मुलगा मेला. नवीन लग्न झालेलं आहे. आपली सून गर्भवती आहे. या सगळ्या प्रतिकूल भावनेमध्ये सुभद्रा उभी आहे. अभिमन्यू मेला. प्रश्न असा पडला, आता हे सुभद्रेला सांगायचं कसं? एकुलता एक मुलगा होता, गेला. हाती आलेला मुलगा गेला. मूल जन्माला आलं किंवा गर्भातच गेलं इतकं वाईट वाटत नाही.
मुलगा मोठा झाला, 25-26 वर्षाचा झाला, नंतर गेला, जास्त त्रास होतो. एकुलता एक होता, शूर होता, लोकप्रिय होता, देखणा होता, गुणवान होता, असा मुलगा पोटी आला. याच्याकरता लोकांनी आपल्या भाग्याचा हेवा करावा असा मुलगा होता. कपटानं मारण्यात आलं. एकुलता एक मुलगा गेला. ज्ञानोबरांनी चिंतन केलंय, माये पुढोने बाळक काळे नेता एकुलते एक. ज्ञानोबराय बोलता, काळानं आईच्या समोरून एकलता एक मुलगा ओढून नेला. काय त्या माऊलीची अवस्था होणार होती. पण हे कळेल तेव्हा प्रश्न असा पडला, हे सुभद्रेला सांगायचं कसं. भागवतातला आधी सांगतो, सुभद्रेला सांगायचं कसं, सुभद्रेची विचारधारा, विचाराची प्रगल्भता काय आहे ती सांगतो. सांगायचं कसं. अर्जुन म्हणाला, आपलं धाडस नाही, मुलगा माझाच आहे, तो गेला हे मला माहिती आहे, युद्धामध्ये मरण येणारच असतं, येणार होतं हेही मला माहिती आहे, त्याचा प्रतिशोध मी घेईनच, याचाही विश्वास माझ्या अंतःकरणात आहे. पण हे त्याच्या आईला जाऊन सांगण्याचं धाडस नाही. अर्जुन अत्यंत धाडसी आहे, पण या बाबतीत धाडसी मनुष्य सुद्धा धाडस करू शकत नाही. एकुलता एक मुलगा गेला, आईला सांगायचं कसं. अर्जुन म्हणाला, माझ्याच्याने होणार नाही. मग अर्जुन म्हणाला, मला माहित नाही, पण मला एवढं माहिती आहे की माझ्याकडून जे घडवू शकत नाही त्याच्यासाठी मला एकच आधार आहे, तो आधार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुन देवाच्या चरणाला लागला आणि देवाला सांगितलं, देवा माझ्याच्याने होत नाही, तुमच्या बहिणीला तुम्ही समजवा. काय आक्रोश ती करेल या कल्पनेनं माझ्या अंगावर काटा आला. त्याला तोंड देणं, तिचं सांत्वन करणं, तिला शांत करणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे देवा. मग तुम्ही सांगा. भगवंताला सांगणं भागच होतं. भगवान म्हणाले, ठीक आहे. भगवान गेले. थोडस भावनेच्या दृष्टीने त्याचा विस्तार हा गैर होणार नाही. भगवान गेले. भगवंतानी सुभद्रेला सांगितलं. भगवंताला बघितल्यावर सुभद्रेच्या लक्षात आलं की युद्ध चालू आहे आणि या वेळेला माझ्या भावाने माझ्याकडे यायचं काय कारण आहे. ना राखी पौर्णिमा, ना भाऊबीज, ना नागपंचमी, माझ्या भावाने माझ्याकडे यायचं काय कारण. सुभद्रेने विचारलं, काय कृष्णा रस्ता चुकला. भगवान म्हणाले, नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून आलो. सुभद्रा म्हणाली, नाही देवा, तुमच्याकडून असं होणार नाही, आठवण आली म्हणून सहज आलो, तुम्ही नाही. काय सांगा, काय सांगा. अपशकुन तिलाही होतच होते. शेवटी भगवंतानी सांगितलं, सुभद्रे आपला अभिमन्यू गेला.